पहिलं षटक हाताळताना नक्कीच नामचीन असा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. जगीमाता धाकटी डहाणू संघ आणि करण हा एक उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचा सामना करण्यासाठी मात्र डावखुरा फलंदाज अनुराग ऑन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेमध्ये 2 षटकं. पहिल्या षटकामध्ये 30 यार्डच्या बाहेर 2. पहिला चेंडू येस राईट आर्म राउंड द विकेटकडून घेऊन येताना पहिल्या चेंडूला सन्मानित केलं जातं आहे. हलक्या पद्धतीने पुश केलं जातं आहे. सांगतात पुश करो खुश रहो. आणि इकडे एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट करून खातं उघडलं जातं आहे वरुड संघाचं. तर नक्कीच 2 बलाढ्य संघ ज्यांची कीर्ती महान आहे असे कीर्तिवान दोन्ही संघ आपल्याला या ठिकाणी या मैदानामध्ये आजच्या दिवसात तिसऱ्या दिवसातला दुसरा सामना याचा 25 मिनिटामध्ये 5 षटकं परिपूर्ण करायची आहेत याची मात्र नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षक संघाने. आणि जर का झाली नाही तर शेवटच्या षटकाला आपल्याला पनिश केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला स्क्वेअर कट केला जातोय. शॉट दरम्यानकडे क्षेत्ररक्षक सुरेख आहे. वाव, पुन्हा एकदा एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. नक्कीच सुरेख असं क्षेत्ररक्षणाची युव रचना आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने आपण बघता आहेत चांगल्या गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळताना करण काय वेगवान प्रतीचा गोलंदाज, कारण त्याचं कौशल्य आहे लेंथ लाईन आणि त्याची गोलंदाजीची स्टाईल अदाकारी ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने नेहमीच परफेक्शन असतं. धावताना तो मध्यम गतीने धावतो परंतु गती ही चेंडूला नेहमी देत असतो. यावेळेला मात्र चेंडूला उचलला टोला दिला जातो आहे. आला बेमिसाल षटकाराचा नजराणा. 6 धावा. अनुराग भूपेश विंदे नक्कीच या ठिकाणी डावखुरा फलंदाज आपल्याला फलंदाजी दाखवताना आलेल्या चेंडूला काय मिड विकेटला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं आणि सुंदर नजराणा आला. आपल्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं शांत पद्धतीचा सामना, परंतु ज्या पद्धतीने चुरस भरली गेली होती ऐन वेळेला मात्र टर्निंग पॉईंट दिली. नक्कीच सातपाटी 20 संघानं आणि सामन्याला मात्र आपल्या खिशात घेतलं. तर या ठिकाणी देखील 2 बलाढ्य संघ आणि चांगली सुरुवात करणं आपण जर बघितलं तर अनुरागच्या फळीतून आलेला चांगला दमदार षटकार. धावसंख्या मात्र 8 वर आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस दिला जातो आहे. हलकासा टॅप केला जातो आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित होईल, कारण नक्कीच फुलटॉस आला होता परंतु वेग अप्रतिम होता. आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाने आपली हुशारी दाखवली. कुठल्याही पद्धतीचा चुकीचा फटका खेळण्यापेक्षा त्याला सन्मानितच केलं. हलक्याशा टॅपिंगच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुन्हा वाढते आहे. धावसंख्या 9 वर पोहोचते आहे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते आहे जगीमाता धाकटी डहाणू संघाकडून. यावेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा टोला फसला आहे आणि मोठ्या विकेटचा झटका वरुड संघाला मिळतो आहे आर्यनच्या रूपाने. ज्याची खेळी मोठी असते त्याला मात्र जलद गतीने इकडे शून्यावर बाद व्हायला लागते आहे. येतो आहे मयूर राऊत या ठिकाणी. नक्कीच एक मोठी सफलता म्हणावी लागेल, कारण आर्यनची फटकेबाजी आणि दमदार कामगिरी या मोसमामध्ये त्याने मात्र वरुड संघासाठी काय लाजवाब खेळी साकारली पाहायला मिळालं. त्याच्याकडून कुडनचं क्रिकेट, तनाशिला क्रिकेट, त्यानंतर घिवली, त्यानंतर फायर नाईट अशा ठिकाणी त्यांनी चांगली उमदा खेळी साकारली होती. परंतु इकडे मात्र करणच्या गोलंदाजीने त्याला निशाणा बनवला आणि शॉट कव्हरकडे झेलच्या माध्यमातून डकआउटला पाठवला. यस, यावेळेला टॅप केला जातो आहे. इकडे मात्र चेंडूला फक्त थांबवलं जाते आहे.
नक्कीच पाऊंची निखिल आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण एकेरी धाव मात्र परिपूर्ण होते आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 1010 10 धावा 1 गडी बाद अशी सध्या वरोची स्थिती पाहायला मिळते आहे. वाजवली डीजे मास्टरने आमच्या. नक्कीच तर इकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 1 गडी बाद. तर आयुष्य दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे जगीमाता धाकटी डाणू संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षण लाजवाब. तर मयूर राऊत ऑन स्ट्राईक. पहिला चेंडूला इकडे देतोय टोला. पुन्हा एकदा बहारदार लॉंग लेगला आलाय. खन खन खणखणीत षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या 16 वर पोहोचवली जाते आहे. एक षटकार आपण अनुरागच्या फळीतून बघितलाय. आता दुसरं षटकार आपल्याला मयूरच्या फळीतून पाहायला मिळते आहे. यस यावेळेला पुन्हा एकदा रूम बनवला जातो आहे. काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली जाते आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे धावत. एक धावेवर समाधान मानावं लागेल नक्कीच. इकडे आम्ही बघता आहेत मयूर नाव मात्र गाजताना पाहायला मिळते आहे. कारण एका बाजूला जर आपण बघितलं मयूर तामोरे आहेत आमचे पंच. इकडे मयूर तामोरे मयूर राऊत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच आपल्याला मयूरला देखील धाकटी डाणू संघामध्ये पाहायला मिळेल. हां, नक्कीच. तर असे 3 मयूर आपल्याला मैदानात सध्या तरी दिसत आहेत. म्हणजे हे नाव मात्र मोठं आहे आणि लाजवाब, कीर्तिवान असतात. चौथा मयूर कोण? येस, चौथा मयूर आमच्या इकडे मुख्य मंचावर देखील कॉम्बॉक्समध्ये बसलेला आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. रोमांच, मनोरंजन हे सगळं घेऊन एकता चषक आहे. वाह! वाह! चांगला चेंडू इनकट आला क्लीन बोल्ड. काल जसं आम्ही बघितलं जिग्नेशला, ज्याने षटकाराची हॅट्रिक मारली होती. इनकट आला चेंडू. इकडे देखील तसंच झाला. एक चांगल्या षटकाराचा नजराणा दाखवल्यानंतर अनुराग नक्कीच इनकट चेंडू क्लीन बोल्ड. यस सफलता दुसरी मिळते आहे जगीमाता संघाला. मृणांक येतो आहे न्यू बॅटर्स. नक्कीच मृणांक पाटील, मृणांक कल्पेश पाटील या ठिकाणी. नक्कीच आमचं वरुड गाव म्हटलं तर पूर्ण आमचं वरुड गाव एकत्र असते नेहमीच. ज्या पद्धतीने आषाढी एकादशीचा उत्सव असू देत, साईबाबांचा पालखी गावदेवाचा गाव भंडारा असू देत, त्यावेळेला एकत्रितपणा आम्हाला पाहायला मिळतो. आणि क्रिकेटच्या मैदानात देखील आम्ही सर्व धर्म समभाव असं कीर्ती आमच्या गावाला देखील मिळालेली आहे. आणि या ठिकाणी आमचा मृणांक आलेला आहे. पहिल्याच चेंडूला मात्र हलकासा पुश करतो आहे. शॉट कव्हरकडे क्षेत्ररक्षित केलं जाताना आणि एकेरी धाव मात्र तयार केली जाते आहे. धावसंख्या 18 वर पोचते आहे. 2 विकेटच्या पतनानंतर ज्या पद्धतीने एकता युनिटी आमच्या वरोरमध्ये आहे आणि तसंच एकता युनिटी घेऊन आलेला चषक आम्ही बघता आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानामध्ये.
या ठिकाणी पुन्हा एकदा मयुरियाचा फटका फसला आहे. आयुष मात्र इकडे कॅच अँड बोल्ड करतो आहे. विकेट पुन्हा एकदा मोठी मोठी मिळते आहे. हे मात्र तेवढं सत्य आहे. यस. यावेळेला मात्र हिमांशु अंबिरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे. वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे यांचे छोटे बंधू आणि नक्कीच वरोर क्रिकेटसाठी काय कर्तबगारी कामगिरी कितीतरी वेळा मॅन ऑफ द सिरीज असे किताब त्याच्याकडे आलेले आहेत. आम्ही बघितलेले आहेत. वरोर मागेला प्रीमियर लीग गतवर्षी प्रमोद शेळके सर होते आणि त्या ठिकाणी देखील मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याला मिळाला होता. गतवर्षी देखील यावर्षी देखील त्यांनी चांगली कामगिरी मैदानामध्ये दाखवली होती. याही वर्षी मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर तनाशे येथे देखील स्पर्धा गाजवली आणि इकडे मात्र येता येताना हलका-फुलका टोला देतो जातो आहे आणि पॉईंट गलीकडे जाताना चेंडू दुहेरी धावाने आपल्याला पाहायला मिळते. योगदान आल्या एक हलका-फुलका चेंडूला हलका-फुलकानं इशारा देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 2ने वाढते आहे. धावसंख्या मात्र 2020 2 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु आयुषचं हे षटक मात्र लाजवाब राहिलं. 10 धावा खर्च जरी झाल्या असल्या तरी 2 मोठं विकेटचं योगदान अनुराग आणि मयूर असे 2 बळी मात्र त्याने टिपलेले आहेत या षटकामध्ये. एकूण गडी झालेले आहेत बाद 3. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20-10 ची सरासरी या ठिकाणी गाठत असताना बरोबरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी मात्र आमंत्रित असेल गोलंदाज करण असणार आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळताना तर नक्कीच मृणांकबद्दल म्हणायचं झालं तर तो देखील हार्ड हिटर ऑलराऊंडर्स आपल्याला पाहायला मिळतं. वरोर संघासाठी त्याची देखील कामगिरी लाजवाब असते. जसं याने वयाची 20 वर्ष गाठली आणि सुरुवात केली क्रिकेटला. ज्या पद्धतीने प्रज्योत अंबिरे, हिमांशू आणि ही पूर्ण टीम यांच्यासोबत खेळत असताना आउटडोअर क्रिकेटमध्ये आपलं चांगलं योगदान हे मृणांकडून नेहमी पाहायला मिळते आहे. वाडवळ समाजाचा बच्चा आहे, परंतु आमच्या गावासाठी नेहमी कामगिरी करत असताना त्याचं कौशल्य आम्हाला पाहायला मिळते. पाहूया या सामन्यामध्ये काय येईल. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा टॅप केला जातोय डीप पॉईंटकडे चेंडूला. एक चांगला टोला साकारण्याचं कौशल्य मुलांकडे आहे आणि ते यावेळेला दाखवतो आहे. नक्कीच ते एका बाजूला जर आपण धाकटी डाणूचा विचार केला करण आहे यावेळेला, परंतु आयुषची प्रशंसा मी नक्कीच थोडीशी जास्त करेन, कारण जेवढी करावी तेवढी कमी आहे. गोलंदाजीचा चांगला मारा त्याने दाखवला आणि 2 मोठे विकेट नवरत्नातील 2 रत्न मात्र टिपले असं नक्कीच म्हणावं लागेल, कारण त्यांनी षटकाराची आतषबाजी दाखवली होती दोन्ही फलंदाजांनी. त्या दोन्ही फलंदाजांना डकआउटला पाठवला. हे आयुषचं षटक खूप महत्त्वपूर्ण राहिलं जगीमाता धाकटी डाणू संघासाठी. तर करण या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू घेऊन येईल. हिमांशु ऑन स्ट्राईक आहे. याचा पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. इनकट येतोय चेंडू सिलिमिडॉनकडे येताना सुरेख असं करण जाऊन क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एकेरी धाव परिपूर्ण केली जाते आहे. धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती म्हणजे 22 धावा हे आपल्याला बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 2-22 ऑन द बोर्ड फॉर 3 विकेट्स असं योगदान आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्राईक ऑन मुलांग. यस, यावेळेला मात्र शॉटच्या चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर लागला. वाव, चांगला फटका, दमदार षटकाराचा नजराणा. 6-6 आल्या आहेत.
गीत वाजवलं गेलं या ठिकाणी आमचे डी-जे मास्टर. पुढचा चेंडू काय षटकाराची नजाकत 28 धावा. हो, याही वेळेला चांगला चेंडू पुन्हा एकदा हलकासा पंच केला जातो आहे शॉर्ट कव्हरकडे. एकेरी धावेच्या माध्यमातून धावसंख्येला वळवलं जाईल 29 धावेवर. इकडे या ठिकाणी ही जोडी देखील मजबूत जोडी आहे, कारण ऑलराऊंडर्सच्या भूमिकेमध्ये नेहमीच कामगिरी करत असताना वरोर संघासाठी यांच्या योगदानाकडे हे लक्ष लागलेलं असतं क्रीडाप्रेमी वरोरकरांचं. नक्कीच यूट्यूबवर लाईव्हवरला वरोरकर बरेचशी मंडळी आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत असतील आणि एका बाजूला धाकटे ढाणूकर ते देखील सामना पाहत असतील, कारण त्यांना माहिती आहे जिकडे जिकडे आपल्या संघ उपस्थित चाहते मात्र पाहत असतात चातकाप्रमाणे. इकडे कुठले पद्धतीचे चेंडू येतात, काय आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला जातो आहे, निर्धाव चेंडू. आणि निर्धाव चेंडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे की धावसंख्या स्थिरावलेली 29 धावेंवर. नक्कीच चांगलं योगदान जसं जर आपण विचार केला ते 10ची सरासरी गाठली जाते आहे पहिल्या षटकापासून. या ठिकाणी वरोर संघ फलंदाजी करत असताना प्रति षटकामागे 10-10 जमा करत असताना, तर या षटकामध्ये करण पुन्हा एकदा गोलंदाजीचा कसं कमबॅक देतो आहे. हिमांशु ऑन स्ट्राईक आहे. तर चिंचणीकरांसाठी जबरदस्त असं ही सुवर्ण पर्वणी म्हणावी लागेल, कारण वर्षाची अखेरी आहे, टेनिस क्रिकेटसाठी अखेरी आहे आणि अखेरीच्या मोसमामध्ये लाजवाब खेळ पाहताना यावेळेला पुन्हा चेंडू आला, तुडवला आहे, उंच फटका आहे आणि मिड विकेटला षटकार आहे. आपल्याला पाहायला मिळते आहे चांगलं कमबॅकिंग आहे, कारण फटकेबाजीचा जोर जो घेतलेला आहे, षटकारांची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आता जर निम्मा पल्ला आपण 35 पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील आम्ही शेवटचा सामना बघितला. 72 धावांचं विजयी लक्ष्य वानगाव संघाकडून अपोलो चिंचणी संघासाठी ठेवलं होतं आणि अटीतडीचा काय सामना, रंगतदार क्रिकेट आम्हाला कालच्या दिवसात पाहायला मिळाले. इतिहास घडले गेले. 2 वेळा षटकारांची हॅड्रिक, 1 वेळा विकेटची हॅड्रिक आणि हाफ सेंचुरी मारणारा आम्हाला फायर पास्तरचा फलंदाज पाहायला मिळाला होता मयुरेश, परंतु नशीब मात्र थोडंसं कमी ठरलं आणि पहिल्याच सामन्यामधून त्यांना बाहेर पडावं लागलं होतं. तर इकडे मात्र रंगात आपल्याला पाहायला मिळते आहे जगीमाता धाकटी डहाणू विरुद्ध वरोर यांच्यामध्ये. तर चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज हर्ष आला आहे. याचा नवा, मी बोललो की नव्या पिढीसाठी नवी स्पर्धा आणि इकडनं आपल्या कारकिर्दीला मात्र ही सुरुवात करताना नवे नवे खेळाडू आम्हाला पाहायला मिळते आहेत. तर यावेळेला मात्र हर्ष आहे जगीमाता धाकटे डहाणू संघासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. याचा अप्रतिम वेग, कमालीचा वेग. नक्कीच यॉर्कर लेंथमधून चेंडूला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवताना आपल्याला पाहायला मिळाला. खूपच बलवान असा गोलंदाजी हर्षने पहिल्या चेंडूमध्ये मात्र हर्ष उल्हासित केला आपल्या संघाला, कारण गोलंदाजीचा वेग जर आपण बघितला 120-125 किलोमीटर वेगाचा नक्कीच चेंडू हाताळला गेला या ठिकाणी. निर्धाव चेंडू. याही वेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. इकडे मात्र मृणांग फक्त हलकासा पुश करतोय. स्ट्राईक रोटेड हा कानमंत्र कदाचित हिमांशूकडून आला की काय, कारण ज्या पद्धतीने या चेंडूला त्यांनी बघितलं, पहिला डॉट गेल्यानंतर पुढच्या क्षणाला काय करायचं ही रणनीती तयार केली गेली आणि हलकाशा पुशने स्ट्राईकला रोटेट केलं गेलं. धावसंख्या 1ने वाढली, 36 वर पोहोचली आहे धावसंख्या या ठिकाणी वरुर संघाची.
तर हर्ष चांगला कमबॅक दाखवतो आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं आहेत करणची गोलंदाजी आपण बघितली, आयुषची गोलंदाजी आणि या ठिकाणी हर्ष गोलंदाजी करत असताना हे चौथं षटक हाताळताना नक्कीच समुद्राला आलेली भरती, आनंददायी वातावरण आणि त्याच्यात रंगला क्रिकेटची स्पर्धा. हा इकडे स्विच करण्याचा प्रयत्न हिमांशू याचा. नक्कीच हिमांशूकडे जर बघितलं तर तो रिव्हर्स स्वीपमध्ये देखील हुशार आहे. परंतु या ठिकाणी हुशारी दाखवली हर्षने. चांगला चेंडू हाताळला, आखूड टप्प्याचा चेंडू संगम झाला नाही आणि सरळ चेंडू विसावताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. नक्कीच धावसंख्या 36 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी हाताळताना जगीमाता धाकटी डहाणू संघासाठी हर्ष मात्र चांगली कामगिरी दाखवतो आहे. येस, यावेळेला मात्र टोला फाईन लेगकडे येतो आहे. इकडे मात्र चकवा दिला जातो आहे चेंडूने, परंतु कव्हरिंग चांगलं आलं आणि स्ट्राईकला फक्त रोटेट केले गेलं. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. चेंडू हाताळून झालेले आहेत 4. कमालीची गोलंदाजी, 4 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मृणांक ऑन स्ट्राईकवर आहे. तर 5वा चेंडू घेऊन येईल हर्ष. याचा पुन्हा एकदा टॉकचा आवाज, ग्राउंड रूटचा शॉट, काय मिड ऑफ कड क्षेत्ररक्षण आहे. वा, चेंडू आला तसा लगेच क्विकली थ्रो केला गेला. धाव मात्र परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 1 ने वाढते 38. यस, यावेळेला उंच ठेवला आहे, फटका फसला आहे. खाली क्षेत्ररक्षक मात्र चूक करतो आहे. चुकीला माफी नाही आणि हिमांशू आहे. हे जीवदान आपण कोणाला देतात हे देखील तेवढेच महत्वाचं आहे. आणि 2 धावा परिपूर्ण इकडे होत आहेत. धावसंख्या मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने रोखली आहे. 39 वर पोहोचली आहे धावसंख्या. 40 धावा झालेल्या आहेत. क्षमस्व असावं. माध्यमातून धावसंख्येला मात्र रोखला आहे पुन्हा एकदा, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 परिपूर्ण. ते एका बाजूला मृणांक आणि हिमांशूची जोडी ही आक्रमक पवित्र्यामध्ये असताना देखील त्यांना थांबवण्याचं कौशल्य हर्षच्या गोलंदाजीने दाखवलं, कारण या षटकामध्ये मोठा फटका आला नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले जास्तीत जास्त. तर पाहूया 5व्या षटकासाठी मात्र यावेळेला गोलंदाजीसाठी आमंत्रित असेल गोलंदाज 5वं षटक घेऊन आला आहे विपराज. स्ट्राईकला तर विपराज या ठिकाणी 5वं षटक घेऊन येतो आहे. नवी पिढी आम्हाला पाहायला मिळते, उदयाला आलेली आहे. टेनिस क्रिकेट विश्व गाजवण्यासाठी सज्ज. आणि ज्या पद्धतीने आम्ही कालच्या दिवसात पास्तळ फायरमधले देखील नवे खेळाडू काही बघितले, त्यानंतर चिखलामध्ये बघितले. म्हणजे ही स्पर्धा जशी सुरुवात झाली आहे ना, पहिल्या दिवसापासून नवोदित खेळाडूंना संधी संधी संधी. आणि या टुर्नामेंटमध्ये जो कामगिरी चांगली करणार आहे तो मात्र इतिहास आणि करिअर घडवणार आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, हे मात्र तेवढंच सत्य असणार आहे. तर यावेळेला विपराज असणार आहे गोलंदाजी ट्रॅकवर, तर मृणांक ऑन स्ट्राईकवर आहे. धावसंख्या 40. चला, 5व्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत असताना गोलंदाज सज्ज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टोला इकडे मात्र फसला आहे. थोडासा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संगम काय खास झाला नाही मृणांकचा. आणि नक्कीच शॉर्ट लेगकडे सरसावून धावत आला यष्टीरक्षक. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 41, 41 ऑन द बोर्ड. तसं पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं, नक्कीच आर्यन, अनुराग आणि मयूर असे 3 गडी इकडे ज्या पद्धतीने टिपले गेले, नक्कीच आयुष्यिक गोलंदाजी काय कमालीची आम्हाला पाहायला मिळाली होती. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, परंतु विकेटचं सांगतात ना पतन, हे मिळवून देण्याची कामगिरी आयुषने, तर हर्षने मात्र कमालीचे गोलंदाजीचा मारा दाखवला 4थ्या षटकामध्ये. ओह, यावेळेला बॅकफूट हँड ओपन केला बॅटला, चांगला फटका आला आहे. लाजवाब षटकार आता.
मिड विकेटच्या डोक्यावरून काय जबरदस्त उंची आणि जाग्यावरून बॅकफूटवरून हे कंट्रोल म्हणजे बॉडीला कंट्रोल करायचं एका बाजूला आणि शॉट दाखवायचा. पुन्हा एकदा टोला उचललाय. काय 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 उंची, काय लांबी, ओ हो हो हो, काय बहारदारपणा. 6 धावा. षटकाराच्या माध्यमातून 53 वर पोहोचली आहे. 53 ऑन द बोर्ड आणि बॅक टू बॅक 2 षटकार हिमांशूच्या फळीतून आलेले आहेत. जर षटकाराची हॅड्रिक मारली तर देवेंद्र विंदे यांच्याकडून ₹500 बक्षीस मात्र लागू असणार आहे. पाहूया देवेंद्र विंदे यावेळेला आपलं वॉलेटला ओपन करतात. षटकाराची हॅड्रिक जर आली तर या टुर्नामेंटमधली तिसरी षटकाराची हॅड्रिक होईल. पाहूया. टोला फसलाय. उंच आहे. यष्टीरक्षक खाली आपल्या छातीवर घेतोय, परंतु कॅचला सफल करतोय आणि हिमांशला डकआउटला पाठवतोय. च्या दिवसात आम्हाला 2 षटकारांचे हॅट्रिक पाहायला मिळाले होते. पहिली तर षटकाराची हॅट्रिक सकाळच्या सत्रामध्ये चिंचणी दांडेपाडा संघासाठी खेळत असताना जिग्नेशच्या फळीतून आली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये मयूर तामरे यांच्या फळीतून षटकारांची हॅट्रिक आम्हाला पाहायला मिळाली होती. तर विकेटची हॅट्रिक कौशिक चिखलीकर यांच्या गोलंदाजीच्या माऱ्यातून आम्हाला पाहायला मिळालं होतं आणि हाफ सेंचुरी काय कमालीची फटकेबाजी पहिल्याच सामन्यामध्ये मयुरेश फायर पास्तळ इकडच्या फलंदाजाने कालचा इतिहास मात्र नक्कीच दोहरवला जाईल का इकडे कुठे ना कुठेतरी आजच्या सामन्यामध्ये, कारण आज देखील बलाढ्य संघ न्यू एंट्री खतरनाक आहे, लाजवाब आहे. टोला फसलाय आणि इकडे प्रज्योत आंबिरे येता येताना मात्र कॅच आउट होतो आहे. या ठिकाणी निराश करतोय थोड्या, कारण आल्या आल्या आणि वेळ ही तेवढी तशीच महत्त्वाची आहे, कारण 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते आहे शेवटचा चेंडू असेल या षटकातला तर टोलेबाजीची गरजच असते. परंतु टोला मात्र चांगला प्रयत्न होता, फर्स्टला लॉंग ऑनकडे निखिल होता आणि निखिलने मात्र कुठलीही चूक न करताना उत्तम पद्धतीने झेल टिपला आणि अशा पद्धतीने 5व्या विकेटचा झटका इकडे आपल्याला पाहायला मिळतोय वरुड संघाला. तर गोलंदाज मात्र विपराज आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 फटके जरी खाले तर 2 बॅक टू बॅक विकेट देखील घेतो. हे त्याचं कौशल्य हे आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमय ऑन स्ट्राईक आहे. पाहूया विकेट हॅड्रिकला देखील संधी लागलेली आहे या ठिकाणी. हो, यावेळेला मात्र चेंडूला बिहाइंड द विकेटकडे पाठवलं जातं आहे आणि 22च्या माध्यमातून एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आहे. धावसंख्या 1ने वाढली आहे 54. 54 ऑन द बोर्ड. 5 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 6 चेंडू असणार आहेत. 6 चेंडूमध्ये काय खेळ असेल, एका बाजूला मृणांक आहे, एका बाजूला अमय, ही दमदार जोडी देखील आहे. घेऊया संगीताचा आनंद आणि पुन्हा एकदा
तर नक्कीच इकडे मात्र आमचे पंच देखील बदलता आहेत. जिग्नेश येतो आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. कालचा इतिहास षटकाराची हॅट्रिक दाखवणारे दोन्ही पंच, एका बाजूला मयूरला आपण बघितलं आतापर्यंत पंचांची भूमिका बजावत होता, आता जिग्नेश येतो आहे. तर शेवटचे षटक हाताळताना गोलंदाज हर्षला पुन्हा एकदा आमंत्रित केलं आहे. काय कमालीची गोलंदाजी मागच्या षटकात हर्षकडून पाहायला मिळाली. राईट टाइम ओव्हर द विकेट, चांगला चेंडू खेळला जातो आहे. मैदानाला गुदगुद्या करताना लॉंग ऑनकडे पुन्हा एकदा निखिल मात्र चेंडूवर सरसावतो आहे आणि एकेरी धावेने फक्त स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. धावसंख्या 1ने वाढली आहे 55. डबल फाय लागलाय पुन्हा एकदा बोर्डावर आणि नक्कीच क्रीडाप्रेमिक रसिक मात्र मैदानामध्ये गर्दी सर्वांचं आहे. हार्दिक स्वागत. दर्दी क्रिकेटर्सचा खेळ पाहण्यासाठी मात्र आमच्या क्रीडाप्रेमिक रसिक वर्गाची हजेरी या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आहे. दरम्यान पंच का इशारा आहे? वाईट चेंडू. याचा वाईटचा इशारा येतो आहे. धावसंख्या 1ने मात्र वाढेल. 56 वर पोहोचली आहे. अब तक 56. पाहूया 56 नंतर काय असेल एन्काउंटर. इकडे मात्र टोला देण्याचा प्रयत्न फसला आहे. डायरेक्ट हिट आहे, परंतु पंच सांगतायत नक्की चांगली रनिंग द बिटवीन आहे. दुसऱ्या धावेची हाक आली. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. याचा लेगबाईच्या माध्यमातून धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. टोला फसला होता. हर्षचा चेंडू नक्कीच पायावर आल्यानंतर चुरटीत धाव टिपण्याचा मनसुबा आणि तिकडनं वर थ्रो आणि दुसऱ्या धावेची संधी मिळाली. धावसंख्या पोचली आहे 58. 58 ऑन द बोर्ड. पाहूया 58 धावा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. कमालीची गोलंदाजीचा मारा देणारा नवयुवक नवतारा या ठिकाणी जगी माता धाकटी डहाणू संघाचा हर्ष. काय बेमिसाल गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्याकडून. यावेळेला व्हेरिएशन दिलं. नक्कीच हाफ पिच मधून थोडासा बॉम्सर मारला. हे मात्र कौशल्य पाहायचं होतं त्याच्याकडून. ते दाखवलं निर्धाव चेंडूच्या माध्यमातून. ही कला असते. बॉम्सर द्यायचा तोपर्यंत कुठल्या लेवलला जिकडनं फक्त वॉर्निंग मिळेल आणि डॉट चेंडू साकारला जाईल अशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या 58. अजून सुद्धा 3 चेंडू शेष आहेत. मृणांक ऑन स्ट्राईक आहे. यावेळेला हेलिकॉप्टर सक्सेस सोडवान या लॉंग लेगला किरण वालोडे याच्या बंगल्यावरून सर बाहेर. या कारण ही धावसंख्या 64 वर पोहोचली आहे. 64 ऑन द बोर्ड. काय रन रेट ठेवला आहे. कालच्या दिवसात आम्ही 71 धावा आणि 72चं लक्ष बघितलंय. इकडे पाहूया वेग अप्रतिम गुगली चेंडू आणि इकडे मात्र रनआउट. यस डीजे. याचा शेवटचा चेंडू. काय अप्रतिम कौशल्य हर्षच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला बॉम्सर पाहायला मिळतोय. यॉर्कर मिळतो आहे. गुडलेनची लेवल पाहायला मिळते आहे. तर गुगली देखील पाहायला मिळतोय आहे. असं सदाबहार चांगली गोलंदाजी दाखवताना धाकटी डहाणू संघासाठी आज जर चांगली कामगिरी आपण बघितली. करणला नेहमी आपण बघत असतो, परंतु आयुष आणि हर्ष यांनी मात्र
कमाल कमाल केला आहे या ठिकाणी. ओ पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, संगम काही होऊ दिला नाही. सरळ यष्टीरक्षक आणि इकडे मात्र रनआउट असेल. धावसंख्या स्थिर आहे 64 वर 65 धावा. विजयी लक्ष्य इकडे ठेवलं गेलेलं आहे. नक्कीच ते म्हणजे जगी माता धाकटी डहाणू संघासमोर. तर पुढचा सामना असेल, चला पुढच्या सामन्यासाठी आपण अनाउन्समेंटिंग घेऊया. तर नक्कीच संगीताची साथ चला फिल्डिंग सेट करायचे. धन्यवाद. भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स व्हॉइस त्यांचं मनपूर्वक हृदय चंदगडापासून खूप खूप धन्यवाद. चला दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचे आहेत. सध्या आपण पाहतायत एकता चषक 2026 गावदेवी माता चिंचणीचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला अगदी क्रिकेटचा रणसंग्राम. 65 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय जगीमाता डहाणू या टीम समोर. वरोड टीमने अप्रतिम चांगला फटका आपण पाहिला होता, जो हेलिकॉप्टर शॉट, तो शॉट ऑफ द कदाचित टुर्नामेंट सुद्धा असू शकतो. 65 रन्स टू विन आहेत. चला दोन बॅटर
दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. होत असताना पाहायला मिळत आहेत. निखिल अक्रे आणि विनीत अंबिरे. अप्रतिम ही सलामीची आघाडीची जोडी. 65 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय वरोर या टीमने आणि पहिलं षटक हाताळण्याकरता वरोर एक्सप्रेस अनेक भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा, बऱ्याच संघांना चारी मुंड्या चित्त करणारा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. विनीत अंबिरे पहिला बॉल फेस करण्यासाठी पहिलाच बॉल स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर 65 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या बॉलला लेफ्ट केलं. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना प्रज्योत अंबिरे स्पेशालिटी त्याची ही असते की कधी कधी तो वेळ घेतो. ज्या वेळेला 1 ते 2 व्हाईट बॉल आल्यानंतर त्याचा जो रिदम आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. असं बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. हा बॉल अगदी गली रिजन मध्ये, मात्र प्रज्योत अंबिरे थोडासा यावेळेला नर्वस होत असताना पाहायला मिळतोय की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. बॅकअपसाठी होता फिल्डर, परंतु इथून जर आपण पाहिलं तर डबल माइंड मध्ये गेला फिल्डर आणि त्यामुळे एक रन निखिल अखरीच्या विनीत अंबेरीच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 षटकांमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. जर 2 षटकांमध्ये 15 प्लस किंवा 20 प्लस जर धावा येत आहेत तर वेल अँड गुड, कारण मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. या वेळेला ऑन साईडला शॉटॉन पूल केलंय. फिल्डर पुढे सरसावता येईल सेफ झोन मध्ये. एकच रनवर सॅटिस्फिक्शन पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अगदी नेत्रदीपक असं आयोजन आज तुल्यबळ संघ या स्पर्धेला. बॅटचा वापर करत असताना एक रन तर डेफिनेटली मिळेल विनीत अंबेरीच्या बॅटमधून. प्रज्योत अंबेरीची हीच खासियत राहिले, पहिले तो वेळ घेत असतो. कधी कधी जर लयबद्ध झाला तर पहिल्या बॉल पासून त्याचा अप्रतिम अचूक टप्पा पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे आजच्या दिवसामध्ये. थोडंसं क्लायमेट चेंज आणि या वेळेला बॅटची एजंट टेकन. फलंदाज बाद. निखिल अक्रेला परतावं लागेल. शॉट सिलेक्शन चुकीचं राहिलं. कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा हलकासा स्पर्श होऊन बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला महत्वपूर्ण धक्का लागत असताना जगीमाता डहा
मयूर राऊतने मस्त एकंदरीत आपण पाहिलं तर चांगला झेल टिपला गेला. तुझा माया व भरोसा नाही की का? मयूर राऊतला आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत आहे. चांगली गोलंदाजी, चांगला रिदम आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. नवीन फलंदाज अविनाश, या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. विनाश ऑन साईडला बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 6 रन येत असताना एक महत्वपूर्ण विकेट हाती लागली, ती प्रज्योत अंबेरेच्या. आणि प्रज्योत अंबेरे लाईन अँड लेनचा राजा आहे आणि त्याचमुळे खेड्यातून जाणारा हा खेळाडू ग्रामीण भागातून सरळ इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे दरवाजे स्वतःच्या मेहनतीवर ज्याने उघडले. कारण यशाला शॉर्टकट नसतो, हार्डवर्क करूनच तुम्हाला मात्र पुढे जावं लागतं. ज्यांनी ज्यांनी शॉर्टकटचा वापर केला ते कधीच यशस्वीच्या मार्गावर दिसलेच नाही. त्यामुळे हार्डवर्क करा, पेशन्स बाळगा. फक्त टॅलेंटच तुमच्या कामी येत नसतं, तर तुमचा संयम आणि हार्डवर्क या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर आज नाही तर उद्या ते यश मात्र तुमच्या अवतीभोवती फिरेल. परंतु त्यासाठी तुम्हाला डाऊन द अर्थ राहावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंना जाण्यासाठी झालेले असतात. त्यामुळे तुम्ही किती मोठा स्टेज जरी पार केला तरी सुद्धा आपल्या गावाला प्रज्योत अंबेरे विसरत नाहीये, ही त्याची खूप मोठी उपलब्धी पाहायला मिळते. असं नाही आहे की ISPL मी खेळलो म्हणून मी एकावेक फॉर्मॅट खेळणार नाही, खेळणार. त्यावेळेला अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल शॉर्ट लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये प्रज्योत अंबेरेच्या जोडीने. मात्र त्याचेच बंधू हिमांशू अंबेरेला आपण पाहतायत चांगली गोलंदाजी करत असताना. घेवलीच्या मैदानात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. याच गोलंदाजाने मग पास्तळच्या मैदानात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. चांगला बॉल फिरवला, बॅटची एज, स्लोवर 1 बॉल फसवलंय आणि अलगद बॉल निघून जाईल प्रज्योत अंबेरीच्या हातामध्ये. फलंदाज बाद अविनाशच्या खेळीला पूर्णविराम. जो अविनाश लयबद्ध होणार होता तेवढ्यातच मात्र यावेळेला माघारी परतवलं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जे रिॲक्शन पाहायला मिळाली होती, प्रज्योत अंबेरीने मात्र यावेळेला सांगितलं होतं थोडासा जो लेग कटर बॉल आहे तो मात्र तू वापर आणि तेच बरोबर केलं. ग्रेट गेम प्लॅनिंग. अविनाश बॅक टू द डगआउट. मित्राज या वेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु नो मॅन्स लाईनमध्ये बॉल निघून जाईल. तत्पूर्वी एकच रन मिळेल मित्राच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 धावा 2 गडी बाद. स्ट्रगल करताय सध्या. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या प्रज्योत अंबेरीने लीड करत असताना या संघाला. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जास्तीत जास्त पारडं जड आहे ते आपण जगीमाता डहाणू या टीमचं. कारण सफाळे विभागामध्ये जाऊन सुद्धा या खेळाडूने खूप अतिशय चांगला खेळ केलाय. यावेळेला बॅटची एज विनीत अंबेरेला सुद्धा परतावं लागेल. क्या बात आहे. हिमांशू अंबेरे लाईन अँड लेनचा राजा अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर बेनिफिट मिळत असताना आपल्या संघाला
आणि स्वतःला ही दुसरी विकेट हिमांशू अंबेरीच्या खात्यामध्ये विनीत अंबेरीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद झालेत आणि मयूर मर्दे सध्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर बॅटर. या वेळेला समोर खेळले 3 साइड आउटचा फटका. ही ताकद आहे या खेळाडूची. जरी 2 ते 3 फलंदाज बाद झालेत, परंतु मला या क्रमांकावर का प्रमोट केलं गेलंय चांगली बॅटिंग करण्यासाठी. अतिशय चांगला फटका आला आणि या फटक्याने हलकसं प्रेशर जे होतं ते रिलीज होण्याचं काम केलं मयूर मर्देने. 13 वर 3. 13 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यंदाचा हंगाम मयूर मर्देने विठ्ठलवाडी मांडीच्या मैदानात गाजवला. कैलासवासी अमोल पाटील स्मृती चषक आणि अप्रतिम ते आयोजन. मनोज पाटील यांची ती स्पर्धा, कल्पेश पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रफुल्ल करत असतील, संदीप किनी, नवज्योत किनी यांची ती स्पर्धा. अप्रतिम दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये मोटारसायकल ज्या खेळाडूने मिळवली आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर, तोच खेळाडू सध्या मयूर मर्दे. एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर प्रेशर, परफॉर्मन्स, पॅशन याचं अल्टिमेट कॉम्बिनेशन म्हणजेच क्रिकेट. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट यावेळेला खेळत असताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ अखेरीस. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 8, 14 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 51 रनची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल जो संघ जिंकेल तो सातपाडी बी बरोबर लगेच विनर विनर 5 षटकांचा सामना खेळेल. घेऊया एक छोटासा हलकासा डीजेवी. आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय मयूर मर्दे समोर. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई सध्या आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14, लॉस ऑफ 3 विकेट. 14ला 3 धक्के बसले गेलेत. अप्रतिम चांगला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. पहा ज्या वेळेला प्रज्योत अंबेरे रिलीज करतो बॉल त्यावेळेला त्याच्या मुखातून एफर्ट साऊंड पाहायला मिळतात. 1 फॉर द ओव्हर आणि त्याला इंग्लिशमध्ये ग्रंट असं म्हटलं जातं की ते एफर्ट साऊंड आल्यानंतर प्रज्योत अंबेरेच्या मुखातून त्यावेळेला प्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 40 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. आज वाडा संघ आज सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. 50 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. आणि वाडा म्हटलं तर व्हॉइस ऑफ अल्मान मिस्टर कुणाल मुकाशी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम.
चांगले समालोचक आहेत, उभारते समालोचक म्हणून ज्यांची ओळख, त्यांचा सुद्धा आवाज थोडा वेळ ऐकायला मिळेल. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केल्यानंतर अप्रतिम एफर्ट साऊंड त्याचे पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने शॉन टेटला आपण पाहत होतो, अशा प्रकारचा ग्रंट तो आवाज येत होता त्याच्या मुखातून. बरेच असे गोलंदाज आहेत. ब्रेटलीला सुद्धा कधी-कधी आपण पाहायचो. असे भरपूर गोलंदाज आपण सातत्याने पाहिले. ते एफर्ट घेतात. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लोवर वन बॉल होता आणि हीच ताकद आहे या खेळाडूची. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत आतापर्यंत स्थिर राहिले. 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. काहीतरी कानमंत्र देत असताना मयूर मर्दे आपल्या अपकमिंग यंग टॅलेंटला, मितराजला, रायझिंग स्टार. अगदी सुंदर लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि भन्नाट क्रिकेटची मेजवानी. बॉलला मात्र जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. थोडंसं लेग स्टंपलाच होते आणि मयूर राऊतच्या हातामध्ये बॉल बरोबर विसावला गेला. धावा येत नाहीये. सिंगल डबलला महत्व आतापर्यंत दिलं जात नाहीये, कारण 3 फलंदाज लवकरात लवकर बाद झाले. निखिल आकरे लवकरात लवकर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर अविनाश बाद झाला आणि त्यानंतर विनीत अंबेरे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. गॅपमधून खेळत असताना फॉरवर्ड डिफेन्स दाखवला. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 48 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. मयूर मर्दे जर मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिला तर कदाचित एकतर्फी सामना हा सुद्धा फलंदाज घेऊन जाऊ शकतोय, एवढी त्याच्यात एबिलिटी आहे. हे आपण सातत्याने पाहिलेत बरेच मैदानात, अनेक स्पर्धांमध्ये. परंतु ती कन्सिस्टन्सी तुम्हाला स्वीकारावी लागते. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. सुपर लाईन अँड लेंथ आणि हीच खासियत राहिले प्रज्योत अंबेरे या गोलंदाजाची. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे ती 17. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 16च्या एव्हरेजने 48 रनची आवश्यकता असेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट तो 16चा आहे. 18 बॉल 48 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा विश नेटवर्क या चॅनेलवर. एकता चषक चिंचणी 2026. स्वागत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर आपण मैदानात वळणार आहोत. 18 बॉल आणि विजयासाठी 48 रनची आवश्यकता आहे. इथून गिअर चेंज केला जाईल का, परफेक्ट धावा येतील का याकडे लक्ष असेल. परंतु परफेक्ट स्पेल पाहायला मिळाला तो प्रज्योत अंबेरेचा. 2 विकेट्स जरूर मिळवल्या हिमांशू अंबेरेने. प्रज्योत अंबेरेने पहिलीच विकेट लवकरात लवकर मिळवली आणि त्याचमुळे कदाचित परिणामकारक ही धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते.
ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिसटायमिंग स्ट्रोक क्रॉस बॅटचा वापर केला होता. एक रन मिळेल. डीप मिड विकेट चा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिडॉनला प्रोटेक्शन होतं. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स. मयूर मोर्दे सध्या शांत राहिलाय. एक षटकाराचा समावेश डेफिनेटली आहे, परंतु एक सेन्सिबल क्रिकेट इथे खेळावा लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुवर्ण दिवस, त्यामध्ये अनेक स्पर्धा, अजून सुद्धा डेच्या स्पर्धा समाप्त झालेल्या नाही आहेत पालघर जिल्ह्यामध्ये. त्यामधली ही स्पर्धा पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने, परंतु बॉल येतोय मिड ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी सिंगल मेल मयूर मोर्देच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तर एकंदरीत 19 या धावसंख्येवर 19 लॉस ऑफ 3 विकेट. 19 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी मात्र क्रिकेट थांबलंय. आतापर्यंत आपण पाहिलं कल्याण, डोंबिवली, बदलापूर, ठाणे जिल्हा या विभागामध्ये डेचा फॉर्मॅट थांबलेला आहे. बऱ्याच स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये पालघरमध्ये नाईट स्पर्धा सुद्धा पार पाडल्या गेल्या. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. मृणांक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. एखादा खेळाडू जर तुमच्या संघामध्ये एक्सपिरियन्स असेल तर त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला खूप शेअर केला जातो. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चांगला फटका, स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. गॅप आहे भरपूर मोठा, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला याचं कॅप्टनने. चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 23 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल खूपच बाहेर होता मृणांकचा. व्हाईट बॉलचा इशारा कालपासून यतीश तामोरे यांनी जी अंपायरिंग केले आणि याच विभागातील बऱ्याच स्पर्धा तो कव्हर करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र लाटांचा आवाज, समुद्राच्या लाटा मुनीत कुडी यावेळेला दर्शवत असताना चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. चांगली ग्रेट अंपायरिंग यतीश तामोरे यांच्या माध्यमातून. एका साईडला जिग्नेश यांना आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसात खूप चांगली गाढ झोप लागली असेल यात ते मात्र शंका नाहीये. येस, डेफिनेटली थम्स सुद्धा करतायत, कारण एखादा चांगला परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण आपल्या संघाला किती पर्सेंटेज देतो हे खूप महत्वाचं असतं. त्यावेळेला सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना मृणांकने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. 4 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 41 20.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. तो संघ जगीमाता डहाणू या संघाला. तत्पूर्वी घेऊया हरिजन. बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 रन. सध्या स्थिती आहे 24ला 3. पार्टनरशिप चांगली बिल्ड झाले, परंतु धावा हव्या तशा येत नाहीयेत. अपेक्षित धावा ज्याला म्हटलं जातं, एक्सपेक्टेशन फार मोठं असतं डगआउट मधून. मयूर मोर्दे ज्या पद्धतीने आता बॅटिंग करेल, कशा पद्धतीने करेल याकडे सर्वांचं लक्ष डगआउट मधून लागलंय. इथून मात्र ऑन साईडला चांगला फटका, परंतु अंडर प्रेशर इथे मयूर मर्देला सुद्धा परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन.
ड्रामॅटिकली यावेळेला अंडर प्रेशर येत असताना कारण बॉल डॉट होत होते त्याचा कुठेतरी मात्र यावेळेला फायदा मिळाला. मृणांगने खूप चांगली गोलंदाजी केली. हिमांशू अंबिरे त्याच्या गडीला चांगला फॉर्मामध्ये आहे. तो सातत्य टिकून ठेवता आलं पाहिजे. रेग्युलर तुमची प्रॅक्टिस, मग तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता त्यापेक्षा तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्व आहे. तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा 1 तास प्रॅक्टिस मन लावून करा, मग पहा तुमचा रिझल्ट काय असेल. प्रतिम यावेळेला आपण पाहतायत हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आणि इथे दुसरी धाव सुद्धा थोडस लेझी राहिले होते आणि 2 रन्स घेत असताना इथे मितराजला परतावा लागणार आहे. विकेट सॅक्रिफाईस केली कारण कर्तव्याकडे ते स्ट्रोक आहेत. आणि हर्ष आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 40 रन इथून षटकारांचा पाडा बोलावा लागेल. कर्तव्याचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज यावेळेला बाद होईल. झेल करवी बॅक टू द डगआउट. गॉन. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली गोलंदाजी आणि तेवढाच फिल्डिंगचा स्टँडर्ड अप्रतिम पाहायला मिळतो. ग्राउंड फिल्डिंग ला जवाब राहिले. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट फिल्डिंग. चांगला लीड करत असताना मिस्टर प्रज्योत अंबिरेला आपण पाहतायत. वरुरगाव प्रज्योत अंबिरेमुळेच पाहायला मिळालं. समालोचन करण्याची संधी मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पुन्हा एकदा फसले होते परंतु लॉंगॉनचे फिल्डर थोडेसे लेझी राहिले आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27. या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 38 रनची आवश्यकता आहे. एकच कॅमेरा परंतु कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये चांगले बॉल फॉलो करत असताना आपण पाहू शकतायत. आणि हेच खुबी राहिले मिस्टर मोनित कुडूची आणि मास्टर माइंड ऑपरेटर साहिल पाटील. दोन्हीही मात्र एकाच गावातून बिलॉंग करतायत. एवन जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तुमचं अंडरस्टँडिंग, तुमची बॉन्डिंग, तुमचा ऍडजस्टमेंट, एकमेकांवरचा विश्वास याच गोष्टी एखाद्या क्षेत्रामध्ये खूप पुढे घेऊन जातात. आणि त्यामधली ही एवन जोडी सध्या बाहडोली गावाचे 2 अनमोल रत्न चांगलं वर्क करतायत. गुड जॉब बाय साहिल पाटील आणि मोनित कुडू. परंतु या वेळेला काय फटका खेळलाय. दिस इज अ क्लास. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. 6 धावा. बत्तीस रनची आवश्यकता आहे. धावा झालेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये. त्या धावांची नोंद सुद्धा आहे. बऱ्याच विभागामध्ये धावा झालेल्या आहेत. वेगवेगळ्या विभागात आपण पाहिलं तर वेगवेगळे रेकॉर्ड हे तुटत असतात आणि रेकॉर्ड हे मोडीत काढण्यासाठी बनलेले असतात. त्यामुळे आपण पाहिलं तर जसं क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडेल की नाही कोण, आणि तो सुद्धा मात्र आपण पाहिला तर षटकारांचा रेकॉर्ड मोडला. 3 रन पासून तो चुकला. षटकाचा बेताज पाहायला मिळाला असता.
सूर्यवंशीला सुद्धा माहित नव्हतं वैभव सूर्यवंशीला की माझं शतक या वेळेला क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडेल. चांगलं क्रिकेट आणि स्वतः क्रिस गेलने मात्र सांगितलं इंस्टावर त्यांनी मात्र जेव्हा सुंदर पोस्ट केली आणि त्यावेळेला सांगितलं की 6 मशीन म्हणून वैभव सूर्यवंशी आहे. यावेळेला मात्र आपण पाहताय फक्त आता औपचारिकता बाकी राहिले की काय, कारण ते हुप्स आता परिपूर्ण मावळलेत. अशा पल्लवीत होत्या त्या मात्र परिपूर्ण ओळख असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल केलाय का नाही त्यावेळेला त्यामुळे यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर सातपाडी बी टीम लगेच रेडी राहायचंय. विनर वर्सेस 5 षटकांचा सामना खेळवणार आहोत. सातपाडी बी 11 सातपाडी बी. फुलटा बॉल ऑफ साईडला सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. 30 रनच्या सुद्धा रिक्तांत आवश्यकता. बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं होतं. बॉल फार वेगाने निघून जाईल आणि कदाचित व्हाईटला 4 मिळतील 5 धावा. या 5 धावेनिशी संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर 10 ते 12 बॉलांचा रनअप. चेंज ऑफ पेस खूप चांगला बॉल. अशा प्रकारचे नकल बॉल खूप महत्वाचे असतात सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं. वेगवेगळे 6 बॉल तुम्हाला हाताळावे लागतात. कालच्या दिवसात आपण ज्या पद्धतीने विकेट मिळवणं अप्रतिम पाहिली अमोल यांच्या माध्यमातून आज ते सध्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धाब्यावर सॅटिस्फाईड होत असताना काल या वेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय. फिल्डर मात्र खूपच दूर पाहत राहिले. षटकार आला परंतु उशीर झाला आणि अशा प्रकारे जगीमाता डहाणू टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. आपण आलात, आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे आणि अभिनंदन करूया वरोर टीमचं. वरोर टीमचं सुद्धा अभिनंदन आणि कौतुक आहे ते जगीमाता डहाणू टीमचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. या आपण अमोलजी धानमेर यांच्या शुभ हस्ते टॉस लगेच करणार आहोत. एक्सपिरियन्स व्हॉइस आहे.